जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे, कोकणामध्ये आलेलो आहे आणि चाललो आहोत आम्ही गणपतीपुळेला दर्शनासाठी। तर हे बघू शकता तुम्ही, कोकणचा परिसर पूर्ण कसा आहे, काय आहे ते पूर्ण जंगल आहे आणि या ठिकाणी गाडी वगैरे लावलेली। तर चाललो आहे दर्शनासाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मला काजूचं झाड दाखवायचं होतं। हे बघा, हे काजूचे झाड आहेत, हे आणि ते एक शाळा आहे, त्या शाळेच्या तिथं मित्र या शाळेवरती जॉईन झालेला आहे। तर आता आपण गणपतीपुळेला दर्शनासाठी चाललो आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहे, जसं की हे कोकणचं जे हे घनदाट जंगल आहे, हे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ओके। मित्रांनो, हे आहे जयगड नदीकाठी वसलेले फणगूस असे कोकणातील सुंदर असे गाव। निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे हे पावसाळ्यामध्ये पाहण्यासारखे एक प्रेक्षणीय स्थळ आहे। मित्रांनो, बघू शकता इकडं कोकणमध्ये कशा पद्धतीनं घरं वगैरे चाकादेवी हा जे तुम्हाला हे जे घरं दिसतात ना, हा परिसर चाकादेवी म्हणजे आपण गणपती, आम्ही सध्या मागजनमधून निघालो होतो बघण्यासाठी गणपतीपुळे। तर आम्हाला रस्त्यामध्ये डिंगणी गाव झाल्यानंतर आम्ही आलो आता चाकादेवी। हे जे घरं दिसते तुम्हाला, हे सर्व चाकादेवी परिसरामध्ये आहेत। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं इकडे घरं वगैरे असतात, काय ते अशा पद्धतीनं पूर्ण ते लाल ब्लॉकमध्ये, जे कोकणमध्ये जो मोठा दगड असतो ना लाल, त्यामध्ये बनवलेले गणपतीपुळे 16 किलोमीटर दाखवत आहे। या ठिकाणी बघा जरा, मला दाखव कशा पद्धतीने बनवलेलं आहे, एक चौकडी टाईप। आणि आता 16 किलोमीटर राहिलेला आहे गणपतीपुळे इथून। मला वाटतंय हाच रोड जात असावा, आहे ना गणपती। आता याच्या पुढं अजून कुठं नाही ना जायचं, इकडं तिकडं लेफ्ट राईट काय नाही, हा मेन रोड, हा सरळ जयगड मार्गी। आता खालगाव मध्ये आहे आम्ही। चाकादेवी मित्रांनो, गणपतीपुळेमध्ये आलेलो आहे आम्ही। हा मेन एंट्रन्स। हे बघू शकता तुम्ही, गाड्यांची पार्किंग। मस्त आहे हा, म्हणजे पूर्ण असंच आहे की जसं म्हणजे वाटलं होतं जसं वाटलं होतं तसंच आहे शेप। वाटलं तर तुला असं असेल, म्हणजे
असं एकदम निसर्गरम्य वातावरण ते असं वाटलं होतं रे. आपल्याला गाडी इधर लगाएंगे गाड़ी यार. सतत दुधाचा अभिषेक होत होता. या प्रकारे त्यांनी खोतांना सांगितले. त्यांनी तत्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्या दृष्टांतातील गणेशाची मूर्ती त्यांना आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर बांधले. हे आहे मित्रांनो गणपतीपुळेचं मंदिर. हे गणपतीपुळेचा नजारा समुद्राकडेचा. बघा वरती त्या बोटला बांधले का? त्याला बोटला बांधलं. बोटला बांधलेला इकडे. त्याचा बी सफर आहे का? पडलं तर मध्ये हे प्रकार हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर फक्त ते रेट पण. हे गणपतीपुळेचा नजारा समुद्राकडेचा. थांबू का इथंच? याच्यात तर मला असं उलटी करू तर मित्रांनो पूर्ण आमची गणपतीपुळेची टूर झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला काय कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.